नमस्कार मित्रांनो. नवीन वर्ष हे 2024 साल चालू होऊन जानेवारी महिना पूर्ण झालाय आणि या आपल्या जानेवारी महिन्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक स्पर्धा झाल्या. त्यामध्ये पुसेगावचं मैदान असेल, नंतर अंगापूर केसरी असेल, आबासाहेब केसरी असेल, त्याच्यानंतर शिंदवण्याचं मैदान असेल, कोरेगावचं मैदान असेल, अनेक मैदानं झाली. आणि मित्रांनो, या अनेक मैदानाच्या अनुषंगाने ह्या महिन्यामध्ये असे कोणते 5 बैल आहेत ज्यांनी ही सर्व मैदाने गाजवून काढली आणि संपूर्ण बैलगाडा क्षेत्रावर आपलं नाव कोरलंय. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप 5 बैल काढण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांची क्रमवारी लावून कोणता बैल 5 नंबरला राहिलाय, कोणता नंबर 4 नंबरला राहिलाय आणि कोणता नंबर अशा क्रमांकवारीने 1 नंबरला राहिलाय हे काढण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो, चला या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या आपल्या टॉप 5 बैलांच्या यादीमध्ये 5व्या क्रमांकाचा बैल आहे फाजिलराव. मित्रांनो, भास्कर जाधव यांचा हा बैल या महिन्यामध्ये खूप चर्चेमध्ये होता आणि या बैलाने या महिन्यामध्ये खूप चांगला पळ दाखवला. या फाजिलरावने शिंदवणे मैदानामध्ये आपल्या सप्तहिंद केसरी बकासूरबरोबर पळून 1 नंबर मिळवला होता आणि म्हणूनच हा बैल आपल्या या टॉप 5 बैलांच्या लिस्टमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी. मित्रांनो, या टॉप 5 बैलांच्या लिस्टमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ यांचा सप्तहिंद केसरी बकासूर. मित्रांनो, बकासूर या बैलाचा पळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु या जानेवारी महिन्यामध्ये या आपल्या बकासूरचा असा संमिश्र असा परफॉर्मन्स राहिलाय. बऱ्याचशा मैदानामध्ये त्याची हार झाली, तर काही मैदानांमध्ये त्याने विजय देखील प्राप्त केलाय. आपल्या बकासूर यांनी आपलं सांगितल्याप्रमाणे फाजिलराव बरोबर आपल्या शिंदवणे मैदानामध्ये 1 नंबर केला होता. त्याचबरोबर आपला सातारा एक्सप्रेस बलमा ह्याच्याबरोबर अंगापूर केसरीच्या मैदानामध्ये सुद्धा 1 नंबर केला होता. परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्या बकासूरला थोडासा पराभव पत्करावा लागला. म्हणून आपल्या या लिस्टमध्ये आपला सप्तहिंद केसरी बकासूर हा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. मित्रांनो, आपल्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा बैल ठरलाय सर्वांचा लाडका अक्षय मोरे यांचा सातारा एक्सप्रेस बलमा. मित्रांनो, आजारपणातून उठून या बैलाने एक रेकॉर्ड ब्रेक ह्या महिन्यामध्ये कामगिरी केली आणि ती कामगिरी होती सलग 3 मैदानांमध्ये या बैलानं 1 क्रमांकाचा मानकरी हा बैल ठरला होता. अंगापूर मैदान, आबासाहेब केसरी आणि कोरेगावच्या 1 बैल आणि 1 आदत मैदानामध्ये या बैलानं 1 नंबर मिळवून या बैलाने ह्या महिन्यामध्ये हॅट्रिक करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या आपल्या टॉप 5 बैलांच्या लिस्टमध्ये आपला सातारा एक्सप्रेस बलमा हा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. मित्रांनो, या टॉप 5 बैलांच्या लिस्टमध्ये 2रा क्रमांकाचा जो बैल आहे तो म्हणजे आपला बाळासाहेब माने यांचा घरनिकीचा राजा. मित्रांनो, आपल्या गावाच्या नावाने प्रसिद्ध असलेला हा बैल घरनिकीचा राजा या बैलाने या महिन्यामध्ये संपूर्ण बैलगाड्या क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी उडवून दिली आणि या संपूर्ण बैलगाड्या क्षेत्रातील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. मित्रांनो, घरनिकीचा राजा बैल म्हटला की आपल्या समोर त्यांचे साधे आणि सरळ असे मालक उभे राहतात. मित्रांनो, बाळासाहेब माने यांचा हा घरचा बैल आणि या बैलाने ह्या महिन्यामध्ये झालेल्या पुसेगाव हिंद केसरीचा मान पटकावण्याचा पराक्रम केला आणि म्हणूनच या बैलाला आपण 2ऱ्या क्रमांकावर ठेवलाय. या बैलाने संपूर्ण महिन्यामध्ये पुसेगाव हिंद केसरीचा मान मिळवल्याच्या नंतर सर्वच मैदानामध्ये जबरदस्त पळ दाखवलाय आणि या बैलाच्या जोरावरच तो या आपल्या लिस्टमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, या संपूर्ण महिन्यामध्ये आणि आपल्या टॉप 5 बैलांच्या लिस्टमध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलाय हेमंत फुलोरे मामांचा हरण्या. मित्रांनो, आपल्या ह्या महिन्यामध्ये 8 तारखेला झालेल्या बैलगाडा क्षेत्राचा वर्ल्ड कप म्हणजेच पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी असलेला फुलोरे मामांचा हरण्या या बैलाने या संपूर्ण महिन्यामध्ये अक्षरशः आपल्या पळाने धुमाकूळ घातलाय आणि म्हणूनच तो आपल्या या लिस्टमध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलाय. आणि मित्रांनो, आपण त्याला घरनिकीच्या राजाच्या पुढे 1 क्रमांकावर ठेवलाय कारण का याच आपल्या हरण्याने आताच झालेल्या 26 जानेवारीच्या बिंजोडच्या मैदानामध्ये सावली देसाई मैदानामध्ये सप्तहिंद केसरी बकासूरचा पराभव केला होता आणि म्हणूनच आपण त्याला क्रमांक 1 दिलेला आहे. मित्रांनो, या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वच बैल खूप छान पळाली. त्यामध्ये आपला सर्जा असेल, सोन्या असेल, मथुर असेल, पिस्टन असेल, नंतर रायफल असेल, या सगळ्याच बैलांनी खूप चांगली कामगिरी दाखवली. परंतु ही 5 बैल आमच्या अनुषंगाने आणि त्यांच्या परफॉर्मन्सच्या बेसवर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला होता.
मित्रांनो, या टॉप 5 बैलांमध्ये आम्ही जे क्रमांक दिलेत त्याच्याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बैलगाड्या क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.